brand in 100% cotton. शरद पवार देशातील भ्रष्टाचारांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातील भाजपच्या मेळाव्यातून अमित शहांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे म्हणजे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शहांची घणाघाती टीका. संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर बसल्याचा घणाघात. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला ठाकरे पवार पटोले तयार आहेत का? फडणवीसांचा सवाल. तर शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शहांचा हल्लाबोल. राजकारणात कधी तह तर कधी सलगी करावी लागते. अजित पवारांची हातमिळवणी करण्यावर फडणवीसांचं मोठं विधान. आता आदेश नाही, मैदानात उतरा आणि ठोकून काढा. फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट भिडण्याचा आदेश. जयंत पाटलांचा पलटवार. विधानसभा एकत्र पण महापालिका स्वतंत्र लढणार. पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यात अजित पवारांची घोषणा. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट. खोसकरांवर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा आरोप. इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. मतदारसंघातल्या अतिक्रमणाच्या कारवाई संदर्भात भेट. खोसकरांची प्रतिक्रिया. युनेस्कोचा अभ्यास गट जानेवारी महिन्यात करणार राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांची पाहणी. गडकिल्ल्यांना जागतिक दर्जा मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल. मलकापूर जवळ रस्त्यावर पाणी आल्यानं कोल्हापुरातल्या आंबा घाटातून रत्नागिरीकडे होणारी वाहतूक बंद. अनुस्कुरा घाटातून वाहतूक वळवली. सांगलीच्या शिराळा तालुक्यात वारणा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. एतवडे खुर्दचा पूल पाण्याखाली. शिराळा आणि कोल्हापूर दरम्यानचा संपर्क तुटला. रायगड जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कुंडलिका नदीने ओलांडली इशारा पातळी. तर सावित्री नदीच्या पाणी पातळीतही वाढ. रत्नागिरीतील खेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ. रत्नागिरीमधील चिंचघर मांदिवली पूल पाण्याखाली. पुरामुळे पुलावरील वाहतूक ठप्प. मध्य प्रदेशच्या रीवामध्ये 2 महिलांना जिवंत काढण्याचा प्रयत्न. खासगी जमिनीतून रस्ता बांधण्यास विरोध केल्यामुळे गावगुंडांनी गाडलं महिलांना. आपण पाहता महामुंबई बुलेटिन. जाणून घेऊयात मुंबई आणि उपनगरातल्या वेगवेगळ्या घडामोडी. पण सुरुवात करूयात मध्य प्रदेशच्या बातमीने. मध्य प्रदेशच्या रीवामधील एक संतापजनक प्रकार समोर आलाय. काही गावगुंडांनी 2 महिलांना जिवंत जमिनीत गाडलं. आपल्या खासगी मालकीच्या जमिनीवर अनधिकृतपणे रस्ता बांधला जात होता आणि रस्ते बांधकामाला विरोध केला म्हणून गावगुंडांनी दोन्ही महिलांना जमिनीत गाडलं. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून गावगुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी जी आहे ती केली जाते. पुण्यातील भाजप